नमस्कार सर्वांना. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, आपण पवित्र पोर्टलला सर्वजण प्रेफरन्स जनरेट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु रात्रीपासून प्रेफरन्स कोणाचेच जनरेट होत नाहीत. एक सगळ्यांना एक एरर येतोय, ॲज पर युअर प्रोफाईल प्रेफरन्सेस आर नॉट अवेलेबल. म्हणजे असं काय येते, तर हे रात्री सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं की या ठिकाणी हा एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हे प्रेफरन्सेस कोणाला जनरेट होत नाहीत. कारण या ठिकाणी असं नाही की म्हणजे कोणाला तरी प्रेफरन्स जनरेट झाला, अजूनपर्यंत कोणालाच प्रेफरन्स जनरेट झाले नाही. म्हणजे आतापर्यंत रात्री पण व्हिडिओ बनवला आणि आता पण बनवतोय, कारण बरेच जणांचे फोन येतात, मेसेज येतात म्हणून. तर बघा, तुम्ही आता प्रत्यक्षात बघू शकता या ठिकाणी. बघा, जनरेट प्रेफरन्स याच्यावरती मी क्लिक केले आणि जनरेट प्रेफरन्स हा टॅब इथं ओपन झालाय. जर याच्यावरती आपण क्लिक केलं तर एकतर साईट सुद्धा आता स्लो झाली, म्हणजे जी रात्री पटकन ओपन व्हायची, पटकन या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होत असताना म्हणजे या ठिकाणी तो इश्यू यायचा किंवा एरर यायचा, तो सुद्धा आता याला थोडासा वेळ लागतोय किंवा साईट ओपन व्हायला वेळ लागतोय. म्हणजे सध्या बघा की रात्रीपासून या साईटचं काम चालू आहे. जो काय प्रॉब्लेम इथं आलेला आहे, कारण सगळ्यात महत्वाचं बघा की तुमची पात्रता चुकीची आहे आणि त्या पात्रतेमुळे तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होणार नाही, असं तर या ठिकाणी होणार नाही. कारण मी रात्री पण सांगितलं होतं की माझी नेमकी पात्रता काय आहे, बरोबर, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याच्यानुसार मला प्रेफरन्सेस जनरेट व्हायलाच पाहिजे. परंतु मलाही होत नाही, तुम्हालाही होत नसतील. त्याच्यामुळे कोणीही पण टेन्शन घेऊ नका की सर आमचे प्रेफरन्स काय जनरेट होत नाहीत, आमचं काय झालं. असं कोणाचंही काय झालेलं नाही. फक्त हा प्रॉब्लेम हा साईटचा आहे, सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. सिस्टीम मध्ये या अडचणी आहेत, म्हणजे काहीतरी या ठिकाणी चुकीचं झालंय आणि त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस जनरल प्रेफरन्स वरती क्लिक करतो त्यावेळेस सर्वांना एकच एरर येतोय की यू आर नॉट अवेलेबल. म्हणजे थोडक्यात काय येतोय की युअर प्रोफाईल इज नॉट, आपण काय म्हणतो, तुम्ही प्रोफाईल अनुसार तुमच्या पसंतीकडून जनरेट होत नाही. साधं सोपं, तुमची जी प्रोफाईल आहे ऍज पर युअर प्रोफाईल प्रेफरन्सेस आर नॉट अवेलेबल, म्हणजे तुमच्या प्रोफाईल अनुसार, तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कोणत्याही प्रकारचे प्रेफरन्सेस या ठिकाणी अवेलेबल नाहीत, बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की आपण कोणीही याच्यासाठी पात्र नाही सध्या तरी. आता हा म्हणजे तो एक विनोदाचा भाग झाला, हे कोणच पात्र नाही, हे विनोद केला मी. परंतु सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, साईट तुम्हाला दिसेल मी कधी या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक केलंय, साईट फक्त फिरते. साईट फक्त काय होते फिरते. अजून याच्यावरती सुरुवात झाली नाही. आता हा प्रॉब्लेम काय झाला की ज्यावेळेस त्यांनी पत्र काढलं असेल तर त्यावेळेस त्यांनी टेस्टिंग वगैरे केलेलं असेल, त्यावेळेस प्रेफरन्स जनरेट झाले असतील, परंतु कदाचित नंतर काहीतरी प्रॉब्लेम आला आणि काल त्यांनी म्हणजे 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत मुदत दिली. त्यामुळे आपण सगळेजण पॅनिक झालोय की आता 6 गेले, आता 7 पण जाईल. परंतु असं काय होणार नाही. मी तुम्हाला अजूनही सांगतो की याच्यामध्ये 4-5 दिवस पण नक्की तुम्हाला वाढतील. 4-5 दिवस या ठिकाणी म्हणजे 15 पर्यंत हे मुदत होणार आहे आणि होईलच. कारण हा जर साईटला प्रॉब्लेम येत असेल तर जेवढे काय समजा 2 लाख प्लस लोक जे असतील ते या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यांना प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यामुळे प्रेफरन्स देण्यासाठी सगळेजण ट्राय करतील, सगळेच जण या ठिकाणी ट्राय करत. त्यामुळे या ठिकाणी साईट पण स्लो झाली आणि अजून तरी प्रेफरन्स जनरेट होत नाहीत. आता या ठिकाणी तुम्ही स्वतःच या ठिकाणी बघू शकता, मी या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे, अजून साईट या ठिकाणी ओपन होते. आता बघूया की तुमच्या समोर लाईव्ह बघा की नेमका काय मेसेज येतोय, बरोबर. तुम्हाला लाईव्ह दाखवते या ठिकाणी आता 8:30 वाजलेत, म्हणजे 8:29 झालेली आहेत. तुम्ही स्वतः बघा की नेमकं काय होते. साईट या ठिकाणी ओपन होत नाही. म्हणजे या ठिकाणी काय की बऱ्याच जणांना पॅनिक, म्हणजे बरेच जण टेन्शन मध्ये आहेत की आमचंच होत नाही का, तर तुमचंच नाही, ते कोणाचंच होत नाही, कोणाचेच प्रेफरन्स जनरेट होत नाहीत. ठीक आहे. आता तुमच्याच समोर या ठिकाणी बघतोय की काय होतंय नेमकं ते. हे लाईव्ह संपूर्ण हा व्हिडिओ जो आहे तो लाईव्ह आहे, लाईव्ह रेकॉर्डेड आहे. याच्यामध्ये आपला प्रत्यक्षात आता बघता येईल एकदम साईट स्लो आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये अजून एक सांगतो की बऱ्याच जणांना लॉग इन करताना अडचण येते. तर लॉग इन करत असताना पासवर्ड लक्षात नाही, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो पासवर्ड आहे तो लक्षात घ्या, 25_ असा टाकायचा आहे. 25_ म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पासवर्ड टाकणार, सॉरी लॉग इन आयडी टाकणार, लॉग इन आयडी हा तुमचा रोल नंबर आहे. टेट परीक्षेचा रोल नंबर असतो, रोल नंबर हा 27 पासून सुरू होतो, तर तो रोल नंबर टाकायचा. ते जो तुम्ही फॉर्म फिलअप केला टेटचा त्यावेळेस जो काही रजिस्ट्रेशन आयडी आहे तो नाही टाकायचा. तर परीक्षेचा जो काही रोल नंबर रिसिट वरती तुमचा रोल नंबर तुम्हाला सापडेल, किंवा तुमचं जे सगळ्यात महत्वाचं जी काही पूर्णपणे यादी आलेली होती तर त्याच्यावर तुमचा रोल नंबर सापडेल, किंवा तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याच्यावर पण रोल नंबर आहे. तो रोल नंबर हा 27 पासून सुरू होतो. काही जणांचा वेगळ्याने होत असेल, 27च्या आधी तुम्हाला 25 लावायचंय. 25 लावायचं, लक्षात घ्या. 25 आणि त्याच्या खाली अंडरस्कोर, म्हणजे खालची जी रेषा असते तर ती त्या ठिकाणी लावायची आहे. 25_ त्यानंतर पुढे तुमचा रोल नंबर टाकायचा, खाली तुमचा जो काही पासवर्ड असेल तो टाका. आणि जर तुम्हाला समजा पासवर्ड आठवत नसेल तर काय करायचं, तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करायचा. फॉरगेट पासवर्डच्या खाली एक ऑप्शन आहे फॉरगेट पासवर्ड, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं
तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन येतात की तुम्हाला फॉरगेट पासवर्ड कशाच्या आधाराने करायचा आहे. तुम्ही जो सिक्युरिटी क्वेश्चन दिला त्याच्या आधारे तुम्ही सिक्युरिटी जो क्वेश्चन त्यावेळेस पण सिलेक्ट केला होता तो तुम्हाला आठवत असेल, त्याचं उत्तर आठवत असेल तर 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. जर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन आठवत नसेल आणि तुम्हाला मोबाईलवरती ओटीपी येऊन व्हेरिफिकेशन करून तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा असेल तर 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा. 2 नंबरचा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन आयडी म्हणजे परत तोच 25/27 तो रोल नंबर टाका. नंतर पुढे तुमचा मोबाईल नंबर टाका, कॅप्चा कोड टाका, तुमच्या मोबाईलला ओटीपी येऊन आला टाकायचा आणि नंतर तुम्हाला पासवर्ड रिसेट करायला एक ऑप्शन येतो. पासवर्ड तिथं बदला, तुमच्या मनात जो पासवर्ड आहे तो टाका आणि तो तुम्हाला सेट करायचा आणि नंतर तुम्ही लॉग इन करा. तर अशा प्रकारे ज्यांना पासवर्डचा प्रॉब्लेम येत असेल त्यांनी ही प्रोसेस करायची आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी आता काय 504 गेटवे टाइम आउट अशा प्रकारचा एरर आलाय. पहिल्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की जो काही एरर आहे तो काय दिसतोय. पहिल्या ठिकाणी बघा हा गेटवे एरर आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी साईट अजूनही व्यवस्थित झालेली नाही, म्हणजे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचं काम चालू आहे. मला असं वाटलं की या ठिकाणी जो काही आपल्याला हे करायचं होतं, जनरेट करायचे होते, त्याचा काहीतरी मेसेज तर येईल, परंतु डायरेक्टली साईटच या ठिकाणी डाऊन आहे, म्हणजे सर्व्हर डाऊन आहे. त्याच्यामुळे जे काय प्रेफरन्स आहे ते सध्या जनरेट होत नाहीत किंवा साईट सुद्धा सध्या चालत नाही. त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नका. कोणाचेच प्रेफरन्स जनरेट होत नाहीत हे समजून घ्या. आज आतापर्यंत तरी कोणाचे प्रेफरन्स जनरेट झालेले नाहीत आणि ज्यावेळेस होतील तर त्यावेळेस या ठिकाणी सर्वांची जनरेट व्हायला सुरुवात होईल. त्यावेळेस त्यांचं एखादं नोटिफिकेशन सुद्धा येईल किंवा अधिकृतपणे तर हे जे सांगतोय मी ते तुम्हाला पूर्णपणे इथं लाईव्ह या ठिकाणी दाखवतोय. त्याच्यावर या ठिकाणी तुम्ही विचार करायचा की या ठिकाणी आपले होत नाहीत म्हणजे कोणाचेच होत नाहीत. त्यामुळं बरेच जण असा विचार करतात की माझं होत नाही म्हणजे माझा काय प्रॉब्लेम आहे का, मग मला असं का मला जसं प्रेफरन्स यायला पाहिजे, माझी तर शैक्षणिक पात्रता बरोबर आहे, मी सगळं सेल्फ सर्टिफिकेशन केलंय, लॉक केलंय, सगळं बरोबर झालंय, मग या ठिकाणी माझं प्रेफरन्स का जनरेट होतं. त्यामुळे सगळेजण पॅनिक मध्ये आहे. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नका. प्रेफरन्स जनरेट न होण्याचं कारण म्हणजे साईटचं काम चालू आहे, म्हणजे तो प्रॉब्लेम आला रात्रीपासून, त्यामुळे रात्रीपासून प्रेफरन्स कोणाचे जनरेट नाही झाले, आतापर्यंत कोणाचे झालेले नाहीत. आतापर्यंत मात्र 7 मिनिटं इथं होऊन गेले. तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण सांगितल्या, परंतु या ठिकाणी अजून हा तर टाइम आउट आलेला आहे, म्हणजे साईटचं काम चालू आहे. साईट स्लो असणार आहे म्हणजे याचा अर्थ काम चालू आहे. ज्यावेळेस साईट सुरळीत होईल त्यावेळेस सगळ्यांची प्रेफरन्स जनरेट होतील, त्यावेळेस आपण सगळ्यांनी प्रेफरन्स जनरेट करा. आधी जनरेट करा, काही गडबड करू नका. तुम्ही लॉग इन कधी, बरेच जणांचे मेसेज आहेत तसं लॉग इन आज नाही केलं तर चालेल का, लॉग इन तुम्ही कधी करा, 2 दिवसांनी केलं तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. प्रेफरन्स जनरेट करा. प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर ते व्यवस्थित वाचा, व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर मग असाइन करायला घ्या. एकाच दिवशी, एकाच वेळेस, एका तासामध्ये सगळं केलं पाहिजे असं काही नाही. प्रेफरन्स तुम्ही जनरेट करा. प्रेफरन्स कोणत्या तुम्हाला जाहिराती आल्या त्याचा अभ्यास करा, म्हणजे त्याच्यामध्ये 1 दिवसाचा गॅप गेला तरी काय हरकत नाही. प्रेफरन्स तुमचे आता जनरेट झाले त्या जाहिराती डाउनलोड करून घ्या. कोणत्या जाहिराती आहेत तुम्ही स्वतः डाउनलोड करून घ्या. तुमच्या जाहिराती तुम्हाला ज्या आलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा आणि अभ्यास करून ते एका कच्च्या कागदावरती लिहून घ्या. कोणते प्रेफरन्स कोणत्या नंबरला द्यायचे ते लिहा आणि नंतर मग असाइन करायला जा, किंवा तुम्ही स्वतः मोबाईलवरती करणार असाल असाइन तरी तुम्हाला मोबाईलवरती करता येतं. आणि हे कसं करायचं, असाइन कसं करायचं मोबाईलवरती प्रत्यक्षात देऊन तुम्हाला बघायचं असेल तर आपलं रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घ्या, डाउनलोड करा. तर त्याच्यावरती आपण बॅच आहे, बॅच तुम्ही जॉईन केली तर या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये आपण लाईव्हपणे दाखवणार आहोत की कशा प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. व्हिडिओ पण आपण युट्यूबला टाकणार, पण तो युट्यूबला सगळ्याच गोष्टी समजतील असं नाही. तुम्ही लाईव्ह बघू शकता. लाईव्ह तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवणार की कशा प्रकारे तुम्हाला जनरेट करायचे, कशा प्रकारे असाइन करायचे, कशा प्रकारे लॉक करायचे, तुमच्या ज्या काही सगळ्या समस्या असतील त्या सगळ्यांचं तुम्हाला तिथं निरसन केलं जाईल. एकदम वैयक्तिक निरीक्षण केलं जाईल. त्यासाठी ऍप्लिकेशन रायझिंग टीचर आणि तिथून तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा अजून तर या ठिकाणी ओपन होत नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ओपन ज्यावेळेस होईल, ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणजे आपण त्याची वाट बघतोय. बाकीच्या बऱ्याच तुमच्या गोष्टी मी तुम्हाला इथं पण डिस्कस केल्या, सांगितल्या, ज्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. परंतु साईट अजून ओपन होत नाही, हे या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता. अजून आपण फक्त 1 मिनिट वाट बघू आणि त्यानंतर जर नाही साईट ओपन झाली तर या ठिकाणी आपण थांबू, कारण साईट ही स्लो आहे. लोडिंग फक्त लोड घेते. तुम्ही सुद्धा ओपन करू बघू शकता. साईडला लोड आहे, पूर्णपणे लोड आहे. अजून वरती फिरते, मला दाखवतो या ठिकाणी काय होतंय, फिरते का नाही ते. तुम्ही मला सर तुम्ही फक्त गप्पा मारताय. हे बघा, हे फक्त फिरतंय बघा. हे फक्त फिरते, बराच वेळ झाला फिरते. नेटवर्क नाही असं बी नाही, वायफाय आहे व्यवस्थित आहे. ते टेट 25 फक्त फिरते, घुमते फक्त अजून, म्हणजे आपल्याला फिरायचंय अजून. ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस या ठिकाणी आपण भेटू. आता थांबूया, कारण जास्त वेळ वाट बघण्यात काही अर्थ नाही.
साईट स्लो आहे, साईटचं काम चालू आहे. ज्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करायचं म्हणजे सुरू होईल, जनरेट होतील, त्यावेळेस या ठिकाणी आपण त्याबद्दलचे अपडेट देऊया. तोपर्यंत थांबूया. अशाच प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी, संपूर्ण गाईड मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घेऊन त्या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करू शकता.